नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत 34 साइज कटोरी ब्लाउज कटिंग. तर इथे आपली ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच ॲड करून 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता स्केलच्या साहाय्याने रेष ओढून घेते. तर आता एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करून घेऊयात. सर्वप्रथम आपण गळ्याचे माप टाकून घेऊयात. इथे गळा 2.5 इंच घेतलेला आहे. शोल्डर 3 इंच घेतलेला आहे. मोंढ्याची उंची 6 इंच घेतलेली आहे. आणि छातीचं माप आहे 34 इंच. 34 इंचाचा चौथा भाग केलेला आहे आणि इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घेते, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. तर आता स्केलच्या साहाय्याने आपण आखून घेऊयात. तर आता आपण गळ्याचे माप टाकून घेऊयात. इथे गळा 6 इंचावर घेतलेला आहे. गळा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 6 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेऊयात. आता मोंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंच अशा 2 मार्क करून घ्यायच्या आहेत आणि समोरचा आणि मागचा आकार देऊन द्यायचा आहे. तर इथे अजून थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. मागचा आणि समोरचा दोन्ही मुंड्याचे आकार टाकून झालेले आहेत. आता गळ्याचा आकार टाकून घेऊयात. गळ्याचा आकार टाकून झाल्याने क्रॉस पट्टी आखून घेऊया. तर गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग केलेले आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग केलेले आहे. आणि आता क्रॉस पट्टीचा आकार देऊयात. क्रॉस पट्टीचा आकार देऊन झाल्यावर इथे 6 इंचावर कटोरीची मार्किंग करून घेतलेली आहे. मुंड्याकडून 2.5 इंच आणि 2 इंच अशा 2 मार्किंग केलेल्या आहेत आणि आता कटोरीचा आकार देऊयात. तर जिथून आपला कटोरीचा आकार गोल व्यवस्थित बसेल तिथून आपल्याला द्यायचा आहे. तर आता दोन्हीच्या सेंटर मधून मी आकार दिलेला आहे आणि गळ्याच्या साईडने कटोरीची मार्किंग 5 इंचावर केलेली आहे. तर इथे परत एकदा मी मापे सांगत आहे. गळा 2.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर 3 इंच घेतलेला आहे. मुंड्याची उंची 6 इंच घेतलेली आहे. इथे छातीचं माप 34चा चौथा भाग करून घेतलेला आहे. तर 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर इथे मी सर्व मापे लिहून देत आहेत. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगत आहे. कटोरी 6 इंच घेतलेली आहे. क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली 3.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घेतलेली आहे. आणि गळ्याच्या साईडने कटोरीचं माप 5 इंच घेतलेलं आहे आणि गळा 6 इंचाचा आहे. तर अशा प्रकारे सर्व मापे टाकून झालेले आहेत आणि लिहून पण दिलेले आहेत. तर आता कट करून घेऊयात. तर सर्वप्रथम आपण मागच्या मुंड्याची कटिंग करून घेऊयात.
मुंड्याची कटिंग करून झाल्यावर सेंटरला कट करून घेऊयात, जेणेकरून मागचा आणि समोरचा भाग वेगळा होईल. मागचा भाग बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आता समोरच्या भागाची कटिंग करून घेऊयात. आता सर्वप्रथम आपण गळा कट करून घेत आहोत. गळा कट करून झाल्यावर इथे क्रॉसपट्टी कट करून घेते. कटोरी कट करून आपल्याला साईडला ठेवायची आहे आणि ह्याच कटोरीवर आपल्याला वाढीव कटोरी करून घ्यायची आहे. आणि आता समोरचा मोंडा कट करून घेऊयात. आता कटोरीवर आपल्याला वाढीव कटोरी घ्यायची आहे, तर दोन्ही साईडने 1-1 इंच कटोरी वाढून घ्यायची आहे. इथे मी टाच पिन लावून घेते, जेणेकरून पेपर घसरणार नाही आणि मापेही टाकायला सोपे जातील. दोन्ही साईडने 1-1 इंच आणि सेंटरला 1 इंच मार्किंग करून घेतलेले आहे. आता कटोरीचा आकार देऊन घेऊयात. गळा कुठेही वाढवायचा नाही, गळा जशास तसा ठेवायचा आहे. आपली मार्किंग करून झालेली आहे. आता थोडंसं डार्क करून घेते. आता कटोरी कट करून घेऊयात. बघा, कटोरीला सेंटरला 1.5 इंचावर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथं टाच पिन लावून घेते. बघा, सुंदर अशी गोलाकार कटोरी आपली तयार झालेली आहे. आता बाहीची मार्किंग करून घेऊयात. तर इथे 8 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि बाहीची उंची आहे 6 इंच. तर अशा प्रकारे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि वरून खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण बाहीचा आकार देऊन घेऊयात. बघा, बाहीचाही आकार देऊन झालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. कालच एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई पेपर कटिंगचा व्हिडिओ टाका, पण काल थोडे घरी पाहुणे आल्यामुळं व्हिडिओ टाकला नाही, म्हणून म्हणलं आज टाकूयात. बघा, सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे. पाठीमागचा गळा कट करून घेतलेला नाही. गळा आपल्या आवडीनुसार आपण कोणताही टाकू शकता. बघा, आपली पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे. धन्यवाद.